मे आय कम इन सर? या सर, आपल्याला आजची सुनावणी कॅन्सल करावी लागेल. का? काय झालं? आरोपी देवी सिंग वरती कोर्टाबाहेर हल्ला झालाय, त्यामुळे तो कोर्टात आज हजर नाही होऊ शकत. काय? कोर्टाबाहेर हल्ला झाला? कोणी केला? गर्दीत काहीच कळालं नाही. हा, पण पोलीस शोध घेत आहेत. कशी आहे त्यांची तब्येत आता? काहीच सांगता येत नाही. ठीक आहे, मी 8 दिवसानंतरची तारीख देतो. थँक्यू सर. डिंपल, मम्मी, डॉक्टरांची अवस्था बघणं कशी झाली. वय भया, भगवानाच बघ मला तर. एवढा चांगला देव माणूस आणि त्याच्या वाट्याला काय आलंय बघ की. मम्मी, ते बरे होते ना ग. मी तर काय सांगू ग, मलाच कळणं झालंय बघ. आता देवाच्या मनात काय आहे ते आपल्याला तरी कसं कळणार? डॉक्टरांना काय बी होणार नाही. देव माणूस आहे त्यो. मला फक्त ज्यानं हल्ला केलाय का नाही तो कळला पाहिजे. त्याला बघतोच एका बुकेतच. बजाज, शांत हो जरा. अरे कसं शांत राहू, कसं शांत राहू सांग की तू. काय बोलले डॉक्टर बघितलंस ना तू? रात्रभर टेन्शन मध्ये राहावं लागणार आहे. मी लाख वेळा सांगेन रे स्वतःच्या मनाला, डॉक्टरांना काय नाही होणार, डॉक्टरांना काय नाही होणार, पण काळजी वाटते रे, काळजी वाटते. मला फक्त ज्यानं हल्ला केलाय का नाही तो घाव दे. नाही त्याला जिता गाठला का नाही बचाबापू नाव नाही लावणार. एकदा सांगून कळत नाही का रे तुला? हॉस्पिटल इथे गोंधळ नकोय कसलाच, त्यामुळे शांत राहायचं. राहतो ना, शांत राहतो. आणि तुम्ही बी काय करू नका. काय हो शिंदे साहेब, तुमच्या ताब्यात होता ना डॉक्टर, मग ही समजा कसं काय घडली? तुम्हीच हल्ला केला नाही कशावरनं? नाही नाही, त्या दिव्या मॅडमनी हे सगळं खोटं उभं करून डॉक्टरांना अडकवायचा प्लॅन केला होता. आता तुम्हाला पुरावा सापडत नाही, डॉक्टर निर्दोष सुटतायत म्हणून तुम्हीच हल्ला केलाय. तू कोणाशी बोलतोयस कळतंय का तुला? कळतंय की, चांगलंच कळतंय. तुम्ही नाही केला ना हल्ला, नाही केला ना. तुम्ही फक्त मला नाव सांगा ज्यानं हल्ला केलाय त्याचं. आम्हाला माहिती असतं तर आधीच पकडलं नसतं का त्याला? गर्दीचा फायदा घेऊन ती हल्ला करणारी व्यक्ती पळाली. आम्ही सुद्धा त्या व्यक्तीचा शोधात आहोत. शोधा. नाही तुमच्या आधी शोधला आणि चौकात फोडला. बघाच. तुला शेवटचं सांगतोय, शांत राहायचं. कायदा हातात घ्यायची भाषा करायची नाही. आणि तुम्ही सगळे इथे थांबून काही होणार नाहीये तेव्हा निघा तुम्ही इकडनं, निघा. नाही, आमच्या डॉक्टरांना सोडून आम्ही कुठे बी जाणार नाही. आमचा विश्वास नाही तुमच्यावर. बजा भाऊजी म्हणतात तसं तुम्ही आमच्या डॉक्टरांना काय केलं तर. हो, तुम्हाला वाटतंय तसं आम्ही काहीच करत नाही. उलट आम्ही गुन्हा थांबवतो. मग हल्ला का नाही थांबवला? हो शिंदे साहेब, बोला गे. हे बघा, इथे मी उभा आहे तिथेच डॉक्टर अजित कुमार देव यांच्यावर हल्ला झाला. हीच ती जागा. डॉक्टर इथे उभा असताना कुणीतरी गर्दीतून येऊन त्यांच्यावर हल्ला केला. ही दुर्दैवी घटना आहे. अगोदरच अनेकांचं मत आहे की डॉक्टरांसारख्या देव माणसाला उगाचच या केसमध्ये अडकवलं जातंय. त्याचा हल्ला होणं लोकांना काळजीत टाकणारी गोष्ट आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या या केसला वेगळं वळण येण्याची शक्यता आहे. डॉक्टर अजित कुमार देव यांच्या तब्येतीविषयी सध्या आपण काहीच सांगू शकत नाही. संपूर्ण महाराष्ट्राला आता एकच प्रश्न सतावते की डॉक्टर या हल्ल्यातून वाचतील की त्यांच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल. हे जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा बी न्यूज, जी बातमीला नजर देते. मस्त चाय बनाव ना, कडक एकदम. 5 बनव. एक इधर 2. हा क्या?
विजय भाऊ एक काम कर, दो बनव. विजय भाऊ डॉक्टरांचं कळलं का? हो. लय लागलंय बघा त्यांना. मला तर कळना झालं कोणी आणि का हल्ला केला असेल त्यांच्यावर. कसा आहे तो आता? ते ऑपरेशन करणारे डॉक्टर आहेत ना, ते तर म्हणले लय टेन्शन वाली रात्र आहे. मी आता तिकडेच होतो वरती, चहा घ्यायला आलो. समजे तिकडेच आहेत वाड्यातली माणसं. बजा एक काम करा ना, तुम्ही पण वर चला, आपण त्यांना बघू आणि एकत्रच निघू घरी. नाही तू जा. तुम्ही रागवलायत ना, म्हणजे मला पण राग आला होता त्यांचा, पण आता आपण डायरेक्ट निर्णयापातूर नको ना जायला. सगळे पुरावे बिरावे आले ना, मग ठरवू आपण डॉक्टर खरं आहे की खोटं आहे. मॅम म्हणतो चला आता आपण जाऊन बघून येऊ त्यांना. हा अरे नाही बोललो ना, जा तू. विजय भाऊ तुम्ही टेन्शन मध्ये आहात ना, सांगा ना. हा तुम्ही टेन्शन मध्ये आहात म्हणून चिडलायत मला माहिती. मला सांगा ना काय झालं, सांगा. तू जा बोललो ना नाम्या. हे बघा विजय भाऊ, तुम्ही कसलं टेन्शन घेऊ नका आणि आता कशात फसू बी नका. आधीच रेश्मा वहिनींच्या केस मधून तुम्ही कसं तरी बाहेर आलात. मला सांग काय झालं. नाम्या केस मधून बाहेर आलोय, पण रेश्मातून कुठे बाहेर आलोय? माझ्या डोक्यातनं सतत तिचाच विचार सुरू असतो. त्याच रागाच्या भरात मी रागाच्या भरात काय इकडे काय त्यातच मी रागात काय मीच हल्ला केलाय त्याच्यावर. हा डॉक्टरांवर तुम्ही हल्ला केला? हो नाम्या, मी सगळं सहन करू शकतो आणि मी खूप सहन केलंय रे, पण रेश्माची बदनामी सहन नाही करू शकत. हा माणूस ना डोक्यात गेला माझ्या, स्वतःचा राग कंट्रोल नाही झाला मला. अहो विजय भाऊ, तुम्ही किती मोठी चूक केली तुम्हाला कळतंय का? यातून डॉक्टर वाचलं तर ठीक आहे, त्यांचं काही बरं वाईट झालं तर तुमचं काही खरं नाही बघा. अहो बजा, गाव, पोलीस समजे तुमच्या मागे लागतील. आता कशानेच फरक नाही पडत मला. अहो मॅडम पेशंट शुद्धीवर आलाय. काय? नाम्या दादा, बजा भाऊ, उठा. डॉक्टर शुद्धीवर आलाय. काय डिंपे, नाम्या, डॉक्टर शुद्धीवर आलं. लका आपलं टेन्शन निघून गेलं सगळं. लय भारी झालं बघ. आता डॉक्टर बरं होणार. हे मारुती राय, बजरंगा, थँक्यू बरं का, थँक्यू. डिंपल तुम्हीच का? तुम्हाला पेशंटने आज बोलवलंय. नाम्या दादा, मी जाऊन येते. नाम्या, लका डॉक्टर वाचले, लगा नंबरी काम झालं. काय ग, काय झालं रडायला? तुम्हाला नाही कळायचं ही रात्र आम्ही कशी रडून काढली होती. असंही मी मेलो असं तर तुला काय फरक पडला असता ग? हा, तुझं हिरोईन व्हायचं स्वप्न अर्धवट राहिलं असतं नाही का? तुम्हाला समोरच्या माणसाची कदरच नाही ना. बरोबर, तुम्ही तर अनाथ आहे, मग तुमचं मन तर दगडातच असणार आहे. तुम्हाला कशी कदर असणार दुसऱ्याची? अहो घरातल्या मांजराला वाईस दूध दिलं ना त्याला लळा लागतो, पण तुम्ही तुमच्यासाठी किती बी काय बी करा, पालत्या घडावर पाणीच आहे बघा. जावा बाहेर जाऊन बघा. बजा दादा, नाम्या दादा तुमच्यासाठी रात्रभर जागलेत. तुम्ही जगाव म्हणून सगळी प्रार्थना करतायत.
पण नाही, तुम्हाला त्याची कदर नाही ना. नाही नाही डिंपल, तुम्ही प्रार्थना केली म्हणूनच मी मरणाच्या दारातून परत आलोय. लवकरच कोर्टाच्या दारातून पण परत येतोय की नाही बघ. मी सुटणार डिंपल, कन्फर्म. डिंपल माझं काम करशील? बोला. बाहेर कोणी येते का बघ. जवळ मी जे काम सांगतोय ते नीट कर. या कामात काही गडबड होता कामा नये. पण नाही काही नाही डिंपल, तुला हे काम करावंच लागेल. शेवटचं काम कर. काय बाया, इथं मला धडी येळावर नाश्ता मिळेना झालाय का चहा मिळेना झालाय? काय ग मंगले, चहा का नाही दिला मला अजून? मी अजून चहा बी पिला नाही, तोच एवढं जेवण तर. आज तर दिवाळी बी नाही, दसरा बी नाही, तर एवढं चांगला चांगला स्वयंपाक केलायस. डॉक्टरांसाठी गोळ्या औषधांनी त्यांच्या तोंडाची चव गेली असेल ना, आणि जेलात बी चांगलं जेवण नव्हतं, मग घरचं खाल्लं की वाईस बरे होतील लवकर. वा ग वा मंगले, तुला त्या डॉक्टर शिवाय दुसरं काही दिसत नाही का? सारखं तिथं त्या जेलामध्ये बी त्याला जेवण, आता दवाखान्यात ये तवा बी त्याला तिथं डबा. अगं जरा तरी माझ्या नवऱ्याची काळजी करत जा की, कधीतरी त्याला बी डबा दे. ए आत्या, डॉक्टरांचा डबा भरून झाला ना, मग तू मामांसाठी डबा भरा. हा तर तुम्ही त्या डॉक्टरला चांगलं शेलका भरून द्या ना, आणि उरलं सुरलं काय मी माझ्या नवऱ्याला घेऊन जाऊ का? का भांडताय का? अगं आहे इकडं बघ, या दोघी जणी त्या डॉक्टरला दवाखान्यात डबा घेऊन चालल्यात. म्हणजे मी आला नाही माहिती मुर्दा अजून. आत्या, माझ्या जावयाला काय बी बोलू नका. ए तुझा जावया असेल, माझा कोण लागत नाही तो. ए आजी, काय ग डॉक्टरांबद्दल सारखं वाईट साईड बोलत असती? त्यांनी काय तुझं घोडं मारलंय का? अगं घोडं नाही मारलं, माझ्या सोन्यासारखी पोर मंजू, तिला मारलंय त्यांनी. लिखी बाळूंचा तळतळाट लागल त्याला. मला आहे ना त्या डॉक्टरला फोन लावून दे, त्याला सांगती की त्याला असं साधं सुद्धा मरण नको. चांगला फासावर लटकलं कसं दूर वाढलं तडपाडतो माणूस, तसा तडफडून तडफडून मिळायला पाहिजे तो. त्याची किरडी ढासाळली त्याच्या पालखीचा निघाला धूर लवकर, त्याला घातलं नेऊन डाबऱ्यात, त्याला मुड द्यायला लवकर. देवी सिंग, देवी सिंग. डॉक्टर, डॉक्टर. तुम्ही इथे काय करताय? तुझं स्टेटमेंट घ्यायला आलोय आम्ही. डॉक्टरांनी तशी परमिशन दिली आहे का? काय अशा अवस्थेमध्ये स्टेटमेंट देणं? तुला काही त्रास होणार नाही असं डॉक्टरांनीच सांगितलंय आम्हाला. मला सांग, तुझ्यावरती हल्ला कोणी केला असेल असं वाटतंय तुला? नाही, काही कल्पना नाही. तू कोणाला पाहिलंस का? कसं पाहणार, म्हणजे तिथे खूप गर्दी होती. शिखर साहेब होते ना, त्यांना विचारा. शिखर साहेब गर्दी होती. हा ठीक आहे. तुझा कोणावरती संशय? नाही हो, कोणावर संशय नाही. तुझ्यावर जी केस चालू आहे त्यापैकी कोणी सुडाच्या भावनेने असं करू शकतं ना? नाही, खूप साधी भोळी सरळ माणसं आहेत ती, असं काही करणार नाही. आम्हाला असं कळलं की विजय शिंदे तुला जेलमध्ये भेटायला आला होता, त्याने तुला धमकी सुद्धा दिली. हो, ते रागाच्या भरात काही वेळ बोलले असतील. बायको गमावली आहे त्यांनी, त्यामुळे त्यांचा राग मी समजू शकतो. ते असं काही करणार नाही. हो, ते मित्र आहेत माझे, शिकरेंना विचारा. माझा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर, असं काही करणार नाही. हे तुझं काय इथं? हा, माझं काय? हे काय आहे तुझं इथे? महत्वाचं बोलतोय ना आम्ही. निघ इकडनं. हे ठेव. हा ठेव.
बरं, तुझा पूर्वी कोणाशी काही वाद होता का? नाही, कोणाशी वाद नव्हते. गावातल्या कुणावर संशय तुझा? नाही हो, कोणावर कसा संशय घेणार? मी कधीच कोणाशी वाद करत नाही. नाम्या, डॉक्टरांची तब्येत बरी आहे ना आता? ए नाम्या, कुठं हरवलायस? नाही, कुठं नाही. काय झालंय? तुझ्या डोक्यात काहीतरी चाललंय. काय झालं सांग. नाही, काय नाही, सांगितलं ना तुला. काय नाही. तुला काय आज ओळखत नाही मी नाम्या. डॉक्टरांना काय बरं वाईट तर झालं नाही ना? काय ते खरं खरं सांग बरं का. नाही नाही, डॉक्टर ठीक आहेत. हे बघ, पोलीस बी गेले. आता तू भेटू शकतो त्यासनी. जा. अरे कसा जाऊ नाम्या, माझ्याच्यानं डॉक्टरांची ही अवस्था बघवणार नाही लगा नाम्या. अरे हो, माझ्या शरीराने जरी असा राखड दिसला का नाही तरी मनानं हळवा आहे का. तुला तर ठावाच आहे, आपल्या माणसानं त्रास झाला का नाही मला त्रास होतो. काळीच आहे माझे. माझ्या मेलेल्या आईला जिद्द केलंय माझं. लय उपकार केले तू माझ्या, लय उपकार केले. कारण या असले देव माणसावर हल्ला पण हल्ला काय सण नाही केलं रे या माणसानं. सांग की काय सण नाही केलं. लगा अनाथ म्हणून वाढलं, जन्मल्यापासून आई बापाचं पिरेप नाही, तरी मी एक तक्रार केली नाही या माणसानं. कधी कुणावर राग धरला नाही, शेवटपर्यंत आपला चांगुलपणा सोडला नाही. काय वाटायला आलंय बघ की, हे वाटायला आलंय. नाम्या, बजरंगाची शपथ आहे मला, ज्यानं कोणी हल्ला केलाय का नाही माझ्या तावडीत गावला पाहिजे. नाही त्याची लाकडं मसनात पोचवली का नाही बजाबाबू नाव नाही लावणार. बजा भाऊजी, तुम्ही ठीक तर आहे ना? डॉक्टरांना तर काय नाही ना झालं? नाही नाही, काय नाही. डॉक्टर बरे आहेत, तुम्ही भेटू शकता. डॉक्टर, डॉक्टर, मंगलताई, तुम्ही कधी आला? टिप्पी त्यांना मदत करा ग, आधार दे त्यांना. सावकाश सावकाश. मंगलताई, छान वाटलं तुम्ही इथे आला. तुम्ही खूप काळजी घेताय माझी. अहो डॉक्टर, तुम्ही आमच्या घरचंच आहे. तुमचं अजून डिंपलशी लगीन झालं नाही म्हणून काय झालं? आम्ही कवाच तुम्हाला आमचं जावई मानलंय. आणि काय लागलं तर बिंदास सांगत जावा बघा. मंगलताई, तुमच्या हातची टेस्ट खूप मिस करतोय मी. कधी एकदा वाढत परत येतो असं झालंय. डॉक्टर, तुम्ही लवकर बरं होऊन घरी या बघा. डॉक्टर, हे घ्या. डिंपल, अगं त्यांच्या हातात काय देती? हा, अगं दिसतंय ना त्यांना त्रास होतोय ते. अशा वेळी आपल्या माणसानं काळजी घेतली ना, लवकर गुण येतोय, लवकर बरं वाटतंय. चार की त्यांना. मंगलताई, राहू द्या, मी खाईन.
वय मम्मी, डॉक्टरांना ना त्यांच्या हाताने खायची सवय. मागच्या याला मी चारलं होतं तर मलाच ओरडले होते. मंगलताई, कसं काय, मी खूपच मर्यादा पाळणारा माणूस आहे आणि अजून आमचं लग्न झालेलं नाहीये, त्यामुळे असलं मला काही आवडणार नाही. प्लीज समजून घ्या. बरं ठीक आहे, खावा तुम्ही तुमच्या हातानं. हे घ्या. नक्कीच माझ्या लेकीनं मागच्या जन्मी काय तर पुण्य केलं असेल, म्हणून तिला या जन्मी यो नवरा मिळणार.